साडी हळूच वरती केली आणि त्याचा बुल्ला माझ्या पुच्चीमध्ये टाकला. मला खूप मस्त वाटत होतं आणि त्याचा बुल्ला खूप कडक झाला होता. नमस्कार, माझं नाव वैशाली आहे. मी आणि माझा एक फ्रेंड आम्ही दोघे ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो होतो पुण्याला. तिथे आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो. आम्हाला तिथे एकच रूम भेटला. आम्हाला एक रूममध्ये थांबण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. आम्ही दोघे फ्रेश झालो आणि रात्रीचं जेवण झालं. माझं ऑनलाईन काम चालू होतं. आता माझा मित्र अनिश पण तेथेच होता. आम्ही ऑफिसच्या काम करत होतो. दोघे सोफ्यावर बसलो होतो. अनिश मला सारखा निवळत होता आणि माझ्या मांडीला मांडी लावून बसला होता. मलाही अंगाला शहारे येत होते. अनिश आणि मी दोघे एकाच बेडरूममध्ये एकटेच होतो. अनिश माझ्याकडे सारखा बघत होता. त्याचा बुल्ला ताट झालेला होता. तो सारखा उठून उभा राहत होता. आता मी बेडवर झोपले आणि अनिश खाली झोपला होता. पण अनिशचा बुल्ला अजूनही ताटच होता. माझीही पुच्ची खूप वचका करत होती. मला झोप येत नव्हती. पण आता बराच वेळ झाला होता. माझे डोळे लागले तेवढ्यात अनिश माझ्या जवळ आला आणि त्याने माझी हळूच पाय माझ्याजवळ केला आणि तो साडी वरती केली. मी शांत झोपेचं सोंग घेऊन झोपली होती. अनिश माझी साडी वरती करून माझ्या मांडीला किस करत होता. मलाही खूप मजा येत होती. आता त्याचा बुल्ला काढून माझ्या पुच्चीला घासत होता. आता मी हळूच डोळे उघडले तेव्हा अनिश बोलला, तू मला माफ कर, मी स्वतःला रोखू नाही शकलो. तेव्हा मी अनिश, आता ते सगळं सोड. माझी आग बंद कर आधी. मग अनिशने माझ्या पुच्चीला खूप कचाकच झावले आणि शांत केले. मी अनिश खूप वेळ माझ्या पुच्चीशी खेळत होतो. आम्ही रात्रभर धुंदीत होतो. एकमेकांचे एका कपल नवीन लग्न करून हनीमूनला जाऊन करतात ते सगळं आम्ही केलं होतं. खूप मजा केली. तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.